या मावशींच्या घराजवळ आलोय खरं, पण मनामध्ये एक भीती आहे की कुत्री असणार. भीती काय नाही, त्याचं आपलं काम करणे आणि खाणे, जगायचं कसं याचा विचार. यो ये चल, यो 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 चल, यो यो यो. अजून तर नाही, जवळजवळ 10-15 वर्ष झाली इथे येऊन आम्हाला. मग इथं लाईट बीट आहे का? नाही मी म्हणलं आता रोजच बघते काय होईल. जरा टायमाने गेले तर कुत्रीचे पार नरड फोडून कुठं पकडलं होतं? हिथं पकडलं होतं रस्त्यावर. अरे बापरे, तुम्ही पाहिलं होतं असं? हा आली ती इथं आणि इथं आली आणि लगेच मी पाणी त्याला पाजायला गेले तसं त्याचा जीवच गेला लगेच. इथंच नरड फोडलं काय. अरे बापरे. मंडळी नमस्कार. नुसतं आभाळ भरून आलं तरी जीवाची घालमेल होणारी माणसं आपण. 4-2 सरी कोसळल्या तरी चटकन आडोशाला जाऊन उभी राहणारी माणसं आपण. कधी जर आभाळ कोसळलं तर काय होईल असा विचार आला तरी हातपाय गळून जातात. पण दुःखाचा डोंगर कोसळला तरी जिद्दीने पुन्हा उभी राहणारी माणसं आहेत ह्या जगात. अलका मावशी त्यातलीच एक. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असलेल्या भुतोंडे गावातील जगावेगळी जिद्दी महिला. 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट. सुखी संसाराला दृष्ट लागावी अशी घटना घडली. नवऱ्याच्या व्यसनी स्वभावाला कंटाळून घर सोडलं ते पोटच्या 4 मुलांना सोबत घेऊन. मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं, आता काय करायचं. नाती फारशी उरली नव्हती आणि अशा वेळी तर जवळचे लोक आणखीच लांबचे वाटतात. रडणारी 4 पोरं आणि रडावं वाटत असूनही रडण्याची सुद्धा सवलत नसलेली अलका मावशी. आपल्या गावापासून, नातेवाईकांपासून दूर जंगलात राहणाऱ्या आणि एकटीच्या जीवावर मुलांना सुशिक्षित करून जिद्दीने उभ्या राहणाऱ्या अलका मावशींचा जीवन प्रवास या व्हिडिओमधून उलगडण्याचा हा छोटासा प्रयत्न. मंडळी या मावशींच्या घराजवळ आलोय खरं, पण मनामध्ये एक भीती आहे की कुत्री असणार, कारण घर एकटं आहे. शक्यतो कसं असतं माहिती आहे की ह्या रानातल्या घरातला संरक्षण म्हणून कुत्री असतात, पण जर आपण डायरेक्ट गेलो तर 100% ती कुत्री आपल्यावर आक्रमण करणार. गाडी लावली इथं, थोडा अंदाज घेतोय कुत्री आहेत का नाही. तर मावशींना आवाज देऊ आपण. कोंबड्यांचा तर आवाज येतोय, मावशी आहेत का नाहीत का आपल्याला. दुपारची वेळ असल्यामुळे शक्यता कमीच होती. मावशी बहुधा कामाला गेल्या असणार. थोड्या वेळ वाट पाहिली, आवाजही दिला, परंतु काही प्रतिसाद मिळत नाही असं कळल्यावर घराजवळ जाऊन पाहावं असा विचार आला, पण कुत्र्यांची भीती वाटत होती. धाडस करून निघालो. तेवढ्याच समोर मावशी दिसल्या. त्यांच्या आधारानं घराजवळ पोचलो. आत्ता खात्री पटली की केवळ कुत्र्यांच्या भरवशावर एवढ्या जंगलात मावशी एकट्या कशा काय राहत आहेत गेली 15 वर्ष. अलका बाळू हिरवे. आजूबाजूला मी बघितलं 2-2 किलोमीटर इकडे घर नाही, तिकडे घर नाही. नाही मग कुणाचंच नाही. मग इथं कसं काय तुम्हाला? इथं आपली राहिलो अशीच. तिकडं मालक लय त्रास देत होता ना, पिऊन बिऊन. हा तिकडे दारूचे धंदे आहेत भरपूर वाजेगर साईडला, हा. म्हणून इकडे येऊन राहिले. पण तिकडे तुम्ही डिअरिंग करून इकडे आला हो. इकडे पोटा पाण्याचं काय मग? आपले किल्ले होत जाईल तर दुसरं काय आहे इथं. किल्ला काय करता जाऊन? बिस्लरी विकायच्या, हा. काकडी, लिंबू सरबत असं विकायचं. त्या बिस्लरच्या बाटल्या किंवा लिंबू सरबत विकून तुमचं घर चालतंय? चालतंय आपले. थोडं थोडं काय करायचं आता. मग दुसरं काय उद्योग असतो? दुसरं काय नाही, एवढी बकरी.
मग ही बकरी सांभाळताय, मग ह्या इथं जंगलात त्या बकऱ्यांना काय बिया नसते रे? असते पण आहे आपलं काय करायचं आता. मग असं वाघ बी खात नाही त्याला? नाही अजून तर नाही, जवळजवळ 10-15 वर्ष झाली इथे येऊन आम्हाला. मग इथं लाईट बीट आहे का? नाही लाईट बापरे, मग तुम्ही इथं गेले किती वर्ष राहताय? 15 वर्ष आली की. 15 वर्ष तुम्ही बिना लाईटचं? हा मग तुम्ही जिवंत कसे यावं पण? किंवा लावायचा आपला डिझेलवरचा. डिझेल पण ते किती पुरणार दावा? किती आपले 1 लिटर आणलं तर 8-10 दिवस जायचं. हां, मला इकडे येत नाही का? येतं संध्याकाळी रोज. मग त्यांचं कसं चालतंय पोटा पाण्याचं? आम्हालाच द्यायला लागतं आणि कोण द्यायचंय दुसरं. मग तिकडं काय कामाला जातंय, हां, काम करायचं तेवढ्याची पियाची की यायचं संध्याकाळी घरी. शाबास. मग तुमचं किल्ल्यावरची जी पायपीट असते ती रोज तुम्ही किल्ल्यावर बी जातो मालक माझा. बाले किल्ल्याखाली बघा असतो. हो का? तुम्ही हा जे गेला असला कधी इथे मग तेवढा आधार बरा आहे. मग किल्ल्या पण जातात काय व्यवस्थित? जाता जातं पण पैसे मिळणे की तिकडून खाली पाली दरवाजे. जायचा मार्ग हे आणि यायचा मार्ग तो. या घनदाट जंगलात उत्पन्नाचं असं काहीच साधन नाही. जवळच असलेल्या राजगड किल्ल्यावर जवळपास 3 तास पायपीट करून डोक्यावर अंदाजे 15 ते 20 किलोचं ओझं घेऊन लिंबू सरबत आणि पाण्याच्या बाटल्या विकून घर चालवतात. परंतु हे काम सुद्धा केवळ शनिवार रविवार आणि वर्षातून काहीच महिने असतं. मग त्या डोक्यावर तुम्ही आता ओझं घेऊन ते काय काय असतं वरती याला? बिस्लरी, हां. लिंबू सरबतचं किती किलो असतं ते? 12 बाटल्या असतात. म्हणजे ते 12 किलो झालं. साखर 1-1.5 किलो, हां. लिंब, काकडी विकडी काय असं असलं मग ते 15-20 किलो घेऊन जातो वरती? जातो. मग काय करायचं. अरे बापरे. पण ते काय म्हणजे खालून वर जाणं जवळ आहे तेव्हा ते? हा, इथपासून त्या डांबरी रस्त्यापासून वरती चढायचे. एवढं वजन घेऊन वर जायचं, मग 4 पैसे कमवायचे. पण ते खपतं का रोजच्या रोज? तर कधी कपत कधी नाही, असं काय एवढं हे नाही. पण शनिवारी नाही झालं तरी रविवारी व्हायचं. हां हां. पण जास्त पाऊस असल्यावर बी आम्ही नाही जात. लय पाऊस असतो ना या बाजूला. हां हां. 4 महिने कंटिन्यू पाऊस असतो. दिवाळीपासून ती आपला. संकट काळात हाक मारायला सुद्धा जवळ कोणी नाही. काही गरज लागली तर कुणाला सांगायचं? एवढ्या निर्जन ठिकाणी कोणाच्या भरोश्यावर राहतात ह्या मावशी? माणसं नसली म्हणून काय झालं? तुम्हाला किल्ल्यावर आलं कडून वाट येऊन इकडं तेव्हा का त्या डोंगराने वरती टोक दिसते तेच का तेच किल्ल्याचं? हा, राजगडच दिसते. तेच दिसते ना? हा, संजीवनीमाची. मग तुम्हाला इथून सकाळी निघाल्यानंतर वजासपर्यंत किती वेळ लागतो? 3 तास. 3 तास हा, डोक्यावर घेऊन जायचं ते? डोक्यावर. पार त्या टोकावर दिसतं वर तेच ना? हा. तर घराच्या आजूबाजूला तुम्हाला जर इथं कोणाला काय म्हणलं पाहिजे तर हाक माराय कोण नाही? इकडे डोंगर आहे तिकडे डोंगर आहे काहीच नुसता. नाही, काही साधन नाही, हा, काहीच नाही. पण नाही विचार आपली जगल कसं हे जीवन त्याच्यावर तरी लक्ष दिलं. हो. एखादं येडं झालं मग कुठं त्याच्या नादाला लागतं. बरोबर आहे ते काय खरं मग काय, आपले जेवढा प्रयत्न आहे तेवढा करून बघायचा. आहे. परमेश्वर कुठं नाही कुठं देतो आशीर्वाद. हा, आणि त्या कष्टाला कावा ना कावा फळ मिळत असतं. मिळतं. थोडा उशीर लागतो पण मिळतंय ते. मग कुत्र्यानं बोलावं राहत का बघा? आता येते का नाही काय माहिती. यो ये चल, यो 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 ये. नाही आता येणार. यो चल, यो 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 ये यो यो यो. नाही येत. ऊन लागते झोपली. ना. हा, झाडा खाली झोपले तिकडे. नाही पण त्या कुत्र्याचं तुम्हाला आधार आहे बरं आहे बाबा. मग काय लय भारी आहे. कारण रस्त्यावर घर आहे हो. तर कसं आहे कुणाच्या मनात काय काय कसं हे सांगू कधी, शकत नाही. बरोबर आहे. आणि तुम्ही जर घरी एकटा असलं तर मग कोणाला काय म्हणणार हो? हो, नाहीच ना म्हणू शकत. बरं काय शेजार नाही पाजार नाही की ते आवाज दिला येतील असं काही. हा, आणि तुम्ही म्हणताय ते बकरी वळतात ती कशी काय? मग ते वळायचे रानातच अशी. नाही नाही कुत्री वळतात ती म्हणतो. आपली जाते त्यांच्या बरोबर सवय त्यांना पहिल्यापासून आहे ना. हा हा. ती जायची मुलग्या बरोबर जायची कुत्री रानात घेऊन जायचं आपला. ती त्याला ना सवय लागली ती जातात कायम.
आता जास्त वेळ नाही थांबत, माणूस नसतं ना, हा. माणूस नसले की येतात, पण जाणार तिथपर्यंत लक्ष ठेवणार. लोक बी विचार करतात यांचा माणूस नसलं तरी ही गवारी आहे तीच. धरू शकत नाही कोण, काय करू शकत नाही. वाघाला अडवायला गेलीत ना रस्त्यावर, आणि मी होते घरात, एक नेलं तवा आणि एक नव्हतं तवा नेलं. पण ते मला मी म्हणलं आता रोजच बघतात काय होईल, जरा टायमाने गेले तर कुत्रीचं पार नरड फोडून. कुठं पकडलं होतं? हिथं पकडलं होतं रस्त्यावर. अरे बापरे, तुम्ही पाहिलं होतं असं? हा, आली ती इथं आणि इथं आली आणि लगेच मी पाणी त्याला पाजायला गेले, तसा त्याचा जीवच केला लगेच, हिथंच नरड फोडलं डायरेक्ट. अरे बापरे, ती बहुतेक त्याला आडवीच गेली असते. हा, आडवायच गेली ना, त्याच्यामुळं मग ती त्याला धरलेलं बघितलं तर ही बाकीची मागं सरली. ते लय चांगला आधार आहे. माणूस बी एवढा देणार नाही एवढा कुत्र्यांचा आधार आहे. गरीब जनावर कधी बी साथ देतच. यो चल, यो ये. किती आहेत कुत्रे सगळे? 3 आहेत, 2 कुत्र 1 कुत्री. यो 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 चल, ये ये चल ये. तुम्हाला बघून आतमध्ये नाही या यो. फाळणार. ये चल. दोन आले. अजून एक होतं ना? हा, गेला बाहेर. मग त्या किल्ल्यावर तुम्ही ते सामान विकायला आणतात ते कुठून आणता? नसरापूरवरनी, वेल्ल्यावनी. मग ते कधी असं बाबा ते खपलंच नाही तर मग ते अंगावर पण पडतं का? पडतं की नाही, आपल्या एक खपलं तर दुसऱ्या हप्त्याला खपतं. काय थोडंफार व्हायचं इकडे तिकडे. आता हा, नाही काय काकडे बिकडे कधी जर खराब हा, झाला तर नाही मग ते होतेत की. माकडं लय खातात तिथं, काय वस्तूच राहत नाही. लय माकडे आहेत, भरपूर माकडे. मग ते ठेवायला जागा नाही का वरती? नाही आहे, पण ती कुठे ठेवलेलं पून तरी माकडे आहेत ती. हा, त्यांना ती बघ शोधून खायला, काढणार. हा, खाते ते शोधून. त्यांना आता खायला काहीच नाही मिळत किल्ल्यावर. माझ्या इथं कुत्र्यांमुळं वाचतंय सगळं. मग हे कुत्रं तुमचं रक्षण करते आणि त्या करते ना, बकऱ्याचं संरक्षण करते. दिवसभर यांच्या मागं असतात कुत्री, माणूस नसलं तरी. हा, खरं का काय? मग या बकऱ्यांची ती पाळत करते ते. हो, ताकद नाही कुणाची याला हात लावायची. इथली वस्तू बी काही साधी दगड उचलून देणार नाही कोणाला. अरे बापरे, माणूस नसलं तरी. तसं नाही मग त्या बकऱ्यांच्या मागं जर माणूस नसेल तर तरी ती असणारच त्यांच्या बरोबर. हे मोठं आकृती वाटते मला. सवयच लागलेली आहे त्यांना तशी. लय बकरी होती ना. मग तुम्ही त्या कुत्र्याला कसं काय ट्रेनिंग दिलंय का काय? कशाचं, आज जायची याच्या बरोबर, आपला रानात घेऊन जायचा. मग त्यांना कसं कळतं की आपलीच बकरी सांभाळली पाहिजे, आपलीच माणसं सांभाळली पाहिजे. दुसऱ्यांचं गुरु येऊन देणार नाही तर बकरं येऊन देणार नाही कोणाचं. मी आता इथून आलो ना तर पहिला म्हणलं आवाज द्यावा, कुत्रे आहेत का तर आतमध्ये जायला. रस्त्यावर गाडी लावली, मला आधी अंदाज घ्यावा. कसं आहे, नाही तसं येऊनच देणार नाही माणसाला ती. अजून तर काय कुणाला चावलं नाही, पण त्याचं काय सांगावं बाबा, कुत्रे आहे ते. नुसतं बुकलं तरी माणसाला बी आवडत. बिया वाटतं. आणि 2-4 कुत्री बघितल्यावर माणूस अर्ध का सांगतं. मग किल्ल्यावरचं काम सोडून किंवा ही बकरी सोडून बाकीचा उद्योग काय असतो तुम्हाला? मग काय नाही, शेतबीत शेतबीत करतच नाही आम्ही. नाचणी विचणी पिकते इकडे, पण जनावरं ठेवत नाही त्यामुळं कोण करत नाही आता. आणि हे वन खात्याची लोक बी तोड, हे जंगल तोडून देत नाही, म्हणून नाही कोण करत. मग आता तुम्हाला तांदूळ बिंदूळ किंवा भातासाठी मग विकत घ्यायचा, सगळं विकत विकत घ्यायचं आपलं. आता तुम्हाला मावशी कायची गरज आहे की बाबा तुम्हाला ते काम तुमचं आडलेलं आहे असं? घराचंच राहिलंय माझं काम थोडंसं. तशी आणलंय आम्ही थोडंसं साहित्य, जाखण टाकायचं, भिंतीचं झालंय साईडचं, हो जाखण टाकायचे ते आणलंय साहित्य. पण त्यातून काय फरशी बिरशी दिली होतं, हो थोडंफार केली हो मदत तर बघा. प्लास्टर राहिलंय अजून. मंडळी, या मावशींचं घरकुलामुळं त्यांचं घर आलेलं आहे, पण झालंय कसं थोडंफार जरा पैसे कमी पडल्यामुळं काम थांबलेलं आहे. हा, थोडी त्यांना मदतीची अपेक्षा आहे, तुमच्याकडनं थोडी मदत झाली तर बरंच होईल. त्यांचा मी खाते नंबर खाली दिलेला आहे, या खात्यावर तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकता, किंवा तुम्ही जरी ट्रान्सफर नाही केले माझ्याकडे जरी पाठवले तर त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था मी करतो. आपल्या एका मदतीमुळे या माऊलीचं घर होऊ शकतं. आता घराचं काम त्यांचं बरेच दिवस राखडलेलं आहे, ते काम पूर्ण होईल अशी मला अपेक्षा आहे. लवकरात लवकर तुम्ही जर मदत केली तर त्यांच्या डोक्यावर 100% छप्पर मिळेल आणि त्यांना एक सावली आधार मिळेल.
कारण गेले कित्येक वर्ष त्या इथं राहतात त्या आपल्या आईवडिलांच्या सोबतीनं. कारण मालक थोडे व्यसनी असल्यामुळे ते आईच्या आधाराला आल्यात. हो पण शेवटी ते परक्याचंच घर आहे ना. मग काय. तर असं मला विनंती करायची की तुम्ही थोडीफार मदत केली त्यांना हक्काचं घर होऊ शकतं. पतीच्या व्यसनी स्वभावाला कंटाळून एक दिवस राहतं घर गाव सोडून देण्याचा धाडसी निर्णय मावशीने घेतला. 4 मुलांना घेऊन अंधाऱ्या रात्री ह्या निर्जन ठिकाणी राहायला आल्या. भविष्याची चिंता केली नाही. डोळ्यासमोर होतं एकच ध्येय, मुलांना शिकून मोठं करायचं. लय बारकी मुलं होती माझी. घेऊन आले मी, अशी पावसाच्या दिवसात आले होते इथं. मग थोडे दिवस आईवडिलाचे इथं राहिले आणि मग थोडंसं आपलं इथं बारकसं घर म्हणून तयार केलं आपलं. आता हे जरा आपल्यापाशी 4 रुपये आले की तेवढं थोडं थोडं सुधरावायचं, काय करायचं. पण त्यावेळेस तुमच्या संकटच कोसळलं असेल का? हा, कारण मग ती 4 काय? मुलं तुम्ही सोपं आहे एक का? आणि लग्न केली 3 मुलांची. पण तुम्ही आपल्या मालकाच्या म्हणजे बाबा काही मदत न घेता येईल करून दाखवलं. तिकडे येणं किती अवघड गेलं असेल. काय ते बोलायचं, रात्रीच्या तर रात्री इथून सुद्धा पिटतो कधी कधी. लई चित्र माणूस. 12-12 1ला जाते मी इथून आईच्या घरी. पण ज्यावेळेस तुम्ही तिकडनं आला लहान मुलं घेऊन, मग तुमच्या इथं खाणं पिणं अवघड होतं, तर मग तुम्ही दिवस भाऊ माझं, भाऊ द्यायचं माझं. भाऊ म्हणत होतं सोडून दे त्यो नवरा. माझा भाऊ म्हणायचं नवरा सोडून दे, त्याची मुलं त्यांना दे आणि तू आपली कुठे बी कामधंदा करून खा. नाही म्हणलं जमणार. मी तुमच्या घरून नेलं आणि त्याच्या घरी खाल्लं तरी तुमचं नाव मोठं होईल. काय बी तुमच्या नावाला खराबी कुठं माझ्यामुळं जर मिळली तर मला म्हणलं हे दरानं भाडगर दरानं हे त्यात नेऊन टाका. तुमचं नाव खराब करणार नाही, पण मी दुसरा नवरा नाही करणार. आपली मुलं सोडणार नाही जीवाची. पहिली माणसं नावासाठी हा 6 भाऊ आहेत आणि मी एकटी. कधी नाही कधी म्हणजे विषय होतोच. त्यांच्या नावासाठी राहिले मी. झालं आता गेलं माझं दिवस निघून. हा, पण त्यावेळेस एका बाई माणसाला 4 पोरं घेऊन राहणं सोपं होतं का? त्या विषयाची झाली ना बरबादी. नोकरी चाकरीला गेला नाही, मला बाप मारील दारू पिऊन, म्हणून पोरग गेलं नाही नोकरीला कुठं. तर त्याच्याविषयी आता त्याला कोण बायको देणार आहे. त्याची लुस्कानी झाली ना माझ्यामुळं. तर कसं कुठंतरी आधार पाहिजे होता हा ना. ना म्हणायचा आई तुला रात्रीची मारून टाकल, काय करन, काय बघायचं येऊन आम्ही. दिवस हालातलं काढलं, पण जात जात फक्त एवढं मुलगा राहिले आता. त्याला कुठं तरी नाही, कसं ज्याने कष्ट केलं तर खरं त्याला देव यश देतो. देतो, पण टाइम लागतो. हा, हळूहळू होती सोय सगळी. पण ते आपण बी तेवढा दम खाल्ला पाहिजे. आपण लगुचे लगे म्हणलं कुठलं मिळतं का? नाही. बरोबर. मग तुम्ही नवीन नवीन इथं आला त्यावेळेस तुम्ही रोज किल्ल्यावर जायचा का? हा, मुलं माझी जायची. 4ही मुलं माझी जायची, मुली मुलग. नंतर मग माझ्या भावानी शाळेत घातली कुरुंजीला मुलं माझी. तिथं शिकली ते जोडी. मोठी मुलगी माझी वर्षभर का काहीतरी शिकली आणि मग नाही म्हणली आई नको मला. मग ही 3 शिकलीत तिथं. बारक्या मुलग्याने 10वी केली, मुलगीने 10वी केली तिथं. 9वीच बारक्या मुली. त्यांना शाळेत ठेवलं आणि तुम्ही आपल्या किल्ल्यावर जायला लागला. मग काय करायचं आता. आश्रमशाळा खर्च नाही काय. नाही, पण तुम्ही इथं एकटा होता ना त्यावेळेस, मग तुम्हाला त्यावेळेस नाही वाटलं की आपण काय नाही भीती काय नाही. तसं आपलं काम करणे आणि खाणे, जगायचं कसं याचा विचार. भीती कधीच नाही. काय करायचं रात्रीचं एकटं बाया माणूस कसं काय नाही. हे आईची बीची म्हणायची ती आमच्याकडं झोपायला तरी नाही, काय नाही होत म्हणायची. कुठं तरी हिंमत बांधायलाच लागते काहीतरी. जीवाचं काय सोनं व्हायची का. गडी माणसं डेअरिंग होणार नाही. एकटं माणूस काम करीन. पण तुम्ही 4 मुलं घेऊन एकटं राहिला ते इकडे लोकांच्या आसऱ्याला आणि किल्ल्यावर रोज जाऊन येऊन खरंच सोपं काम आहे का तेव्हा? काम नाही. हा, की बाबा ते ती जनाबाई लक्ष्मण देवेची जनाबाई आहे ना, ती मी तिच्यापासून 3 पटीने मोठी. ती सुद्धा विचार करते माझा की तू कशी वाया किल्ल्यावर जातीस आणि येतीस, तुला कशी ताकद आहे अजून.
भेटला पोटभर बोललो बस, अहो काय दुसरं काय आहे? मला सांगा. जन्मात उपयोगच काय हा, आहे? काय नाहीच मला बरोबर. कुणीच नाही निघू हा, शकत. मग आता आपण आलो. बोलू चालू 2 शब्द हा, तेवढंच. तेवढंच आयुष्यभर टिकणार मग नाही. काय? तुम्हाला काय मी जरी दिलं तरी आयुष्यभर पुरणार आहे का? नाही पुरणार. पूर्ण. पण तुमची पण जी एक जाण म्हणून हा, तुम्ही पोटभर बोललात, बरं वाटलं आम्हाला पण. तांब्याभर पाणी दिलं काय या जन्मात उपयोग आहे आपल्या. ते असतं देणं घेणं माणसाची आठवणी. मंडळी, एक मुलगी हरू शकते, सून हरू शकते, पत्नी हरू शकते, पण आई कधीच हरू शकत नाही. कारण अर्ध्याहून अधिक स्त्रिया याचसाठी जगत आहेत, कारण त्या फक्त एक आई आहेत.